तर ममता बॅनर्जींनी राजीनामा देण्यासाठी नकार दिल्यावर इंडिया आघाडीचे नेते ममतांच्या समर्थनार्थ उतरले। अखिलेश यादव सपाचे नेते उद्या पश्चिम बंगालमध्ये जाणार आहेत। ममतांना समर्थन देण्यासाठी त्यांची भेट घेणार असल्याचं अखिलेश यादव यांनी म्हटलंय। तर ठाकरेंच्या शिवसेनेनेही ममतांच्या भूमिकेला समर्थन दिलंय। ममता बॅनर्जी यांचा राजीनामा न देण्याचा निर्णय आंदोलनाचा भाग आहे असं खासदार संजय राऊत म्हणतात। तर ममता बॅनर्जींच्या भूमिकेवर राजकीय वर्तुळातनं काय प्रतिक्रिया उमटतात जाणून घेऊया। संविधान के मुताबिक 8 तारीख को बंगाल की विधानसभा का टर्म ही खत्म हो जाएगा, उससे एक दिन आगे नहीं बढ़ सकता है। जब विधानसभा खत्म हो गई, आप भी खत्म हो गई, आप तो हार चुकी हैं, फिर भी कर मैं इस्तीफा नहीं दूंगी। और यही लोग कौन हैं जो संविधान के प्रोटेक्शन की बात करते हैं? ये बिल्कुल बेबुनियाद बात है। मैं इतना ही कहना चाहता हूँ, जनता ने जवाब दे दिया है, उस जनता के जवाब का सम्मान करिए। मंत्रिपदाचा राजीनामा देणार नाही। लोकशाही मार्गाने निवडून आलेल्या सरकारला सत्तेवर येऊ देणार नाही, अशा अप्रत्यक्षपणे ते राज्यामध्ये नाही तर देशामध्ये एक वेगळी विचित्र परिस्थिती ते निर्माण करू पाहत आहे। जर अशी परिस्थिती उद्भवली, पण मला अजूनही अपेक्षा आहे आणि आशा आहे राज्यपालनी हस्तक्षेप करण्या अगोदरच पराभवाने वैफल्यग्रस्त मानसिकदृष्ट्या खचलेल्या ममता बॅनर्जींना शहाणपणाचा मार्ग सुचेल। ममता बॅनर्जी यांचा पराभव यावेळेला करून दाखवायचाच, या एका जिद्दीनं आणि किंवा ईर्षेनं ही निवडणूक लढवून ममता बॅनर्जी यांना सत्तेत येण्यापासून रोखलं। त्या जिंकलेल्याच आहे, ते खरं आहे। त्यांनी असे सांगितले मी राजीनामा देणार नाही, कारण मी विजयी झालेले आहे। मी राजीनामा देणार नाही हा त्यांच्या आंदोलनाचाच एक भाग आहे। तुम्हाला जनतेनं घरी बसवलंय, तुम्हाला जनतेनं पश्चिम बंगालमधनं काढून टाकलंय, त्यामुळे तुम्ही राजीनामा दिला काय, नाही दिला का, पराभव स्वीकारला का किंवा नाही स्वीकारला का, यांनी काहीही फरक पडत नाही। जनमतांचा सन्मान राखणं हे ममता दिदींनी कधीही केलं नाही। त्यामुळे ममता बॅनर्जींची ही भूमिका काही नवीन नाही, कारण गुंडगिरी करणं, दादागिरी करणं हे 15 वर्ष ममता दिदींनी पश्चिम बंगालमध्ये केलंय। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।